नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, पलाश फूल महोत्सव 2026 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली विकास प्राधिकरण DDA. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा 3 दिवसीय महोत्सव दिल्लीतील बनसेरा पार्क, अशोक विहार, जसोल आणि नरेला या 4 ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी केले आणि हा महोत्सव 2023 पासून दरवर्षी आयोजित केला जातो. याचा मुख्य उद्देश आहे लोकांना निसर्ग, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाशी जोडणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न दुसरा, 2026 ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये 700 T20 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राशिद खान. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान हा पुरुष T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आणि हा विक्रम 2026 ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात विश्वसंघाच्या सामन्यात नोंदवला गेला. अफगाणिस्तानला 2017 साली ICC कडून पूर्ण सदस्यत्व मिळालेले आहे आणि ही जी मॅच होती ती अरुण जेटली स्टेडियम हे नवी दिल्ली येथे आहे. पुढील प्रश्न तिसरा, महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 कोणत्या कार्यासाठी डॉक्टर मनीष जैन यांना प्रदान करण्यात आला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ट्रान्सजेंडर समुदायासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 मिळालेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डॉक्टर मनीष जैन यांना ट्रान्सजेंडर समुदायासाठी केलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. पंडित उल्हास कशाळकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी माणिकरत्न पुरस्कार 2026 ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला आणि विजय साळवी ABP माझा यांना राजरत्न पुरस्कार 2026 देण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराची सुरुवात राज्य सरकारने केली असून पहिला पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला होता. तर हा प्रश्न क्रमांक तिसराच संपूर्ण महत्त्वाचा आणि त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स देखील व्यवस्थित त्याच्या नोट्स घ्या. प्रश्न चौथा, इंडियन फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन उपक्रमाचा शुभारंभ कोणत्या 2 देशांच्या नेत्यांनी केला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि फ्रान्स. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन उपक्रमाचा शुभारंभ केला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भारत दौऱ्यावरती आले होते. भारताच्या संरक्षण खरेदी परिषदेने फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली आणि फ्रान्स हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील निवासी शक्ती असून त्याचे रियुनियन बेटासारखे परदेशी प्रदेश आहेत. ठीक आहे. प्रश्न पाचवा, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्मृती मंधाना हिला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्मृती मंधाना या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार आहेत. या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या परीक्षक मंडळा
लिएंडर पेस, दीपा मलिक आणि अंजू बॉबी जॉर्ज यांचा समावेश होता. आणि BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. पुढील प्रश्न 6वा. नवीन श्रम संहितांमध्ये प्रथमच कोणत्या गटाला सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये समाविष्ट केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गिग व प्लॅटफॉर्म कामगार. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतातील 4 नवीन श्रमसंहितांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होण्याची शक्यता आहे. या संहितेद्वारे 29 जुन्या केंद्रीय श्रम कायद्यांची जागा घेतली जाणार आहे आणि गिग, प्लॅटफॉर्म आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रथमच सामाजिक सुरक्षा योजनेच्या कक्षेत आणले जाणार आहे यामार्फत. आणि आठवड्याचे कामाचे तास 48 तास कायम ठेवले जाणार असून दररोजचे कामाचे तास 8 ते 12 दरम्यान असू शकतात, अशी त्यामध्ये नियमावली आहे. पुढील प्रश्न 7वा. 2026 फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्वचषक विजेता कोण ठरला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॅग्नस कार्लसन. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मॅग्नस कार्लसन 2026 फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात कार्लसनने अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा 5.2, 1.5 अशा फरकाने पराभव केला आणि ही फिडे मान्यताप्राप्त पहिली अधिकृत फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा होती. आणि या स्पर्धेचे एकूण पारितोषिक निधी $3 लाख होते. त्यापैकी कार्लसनने $1 लाख त्याला बक्षीस म्हणून मिळालेले आहेत. पुढील प्रश्न 8वा. हेरत पोस्टे हा सण कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, काश्मीरी पंडित समुदाय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंडित नरेंद्र मोदी यांनी हेरत पोस्टे या पवित्र सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि हेरत पोस्टे हा सण काश्मीरी पंडित समुदायांच्या समृद्ध परंपरांचे प्रतीक आहे. पुढील प्रश्न 9वा. भारतातील पहिले राष्ट्रीय गो सांस्कृतिक संग्रहालय कुठे स्थापन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मथुरा, उत्तर प्रदेश इथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हे संग्रहालय पंडित दीनदयाळ उपाध्याय पशु वैद्यक विज्ञान विद्यापीठ परिसरामध्ये विकसित केले जाईल. संग्रहालयामध्ये सुमारे 100 डिजिटल आणि भौतिक प्रदर्शने असतील आणि या प्रकल्पाद्वारे गोवंश आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शाश्वत शेती यांचा संबंध स्पष्ट केला जाईल. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. इंडियन फुटबॉल लीग IFL 2025-26 हंगामाची सुरुवात कोणत्या तारखेला होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 फेब्रुवारी 2026. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंडियन फुटबॉल लीग 2025-26 हंगाम 27 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होणार आहे. IFL ही पूर्वी आय लीग या नावाने देखील ओळखली जात होती आणि अंतिम विजेता संघाला इंडियन सुपर लीग 2026-27 मध्ये बढती दिली जाणार आहे. पुढील प्रश्न 11वा. वीरगाथा 5.0 सुपर 100 सन्मान कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आयशा करीम यांना. गुवाहाटी येथील 4थी इयत्तेतील विद्यार्थिनी आयशा करीम हिला वीरगाथा 5.0 सुपर 100 सन्मान मिळाला. तिने 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य गाजवलेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या शौर्याचे चित्रण केले आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले होते. वीरगाथा प्रकल्प हा संरक्षण मंत्रालयाचा उपक्रम असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12वा आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. हज
2026साठी डेप्युटेशनिस्टसाठी ओरिएंटेशन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अल्पसंख्याक कार्य मंत्रालय. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हज 2026 यांचे डेप्युटेशनसाठी ओरिएंटेशन व प्रशिक्षण कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अल्पसंख्याक कार्य राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी केले आणि हज 2026 सुमारे 1.75 लाख भारतीय यात्रेकरू सहभागी होणार आहेत. डेप्युटेनिस्ट सौदी अरेबियात भारतीय वाणिज्य राजदूतावास देखरेखीखालील 2.5 महिन्यांसाठी कार्यरत राहील. ठीक आहे. तर आपले आजचे 17 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच रिक्वेस्ट आहे, लेक्चर शेवटपर्यंत पहा. जसं तुम्हाला जमेल तसे शॉर्टमध्ये का होईना स्वतःच्या नोट्स मेंटेन करा, जेणेकरून खरंच या डेटाचा तुम्हाला परीक्षा काळामध्ये उपयोग होईल. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.